अशोक ट्रॅक्टर असं कसं काय चालवला? त्याला काही रेडियम नाही, काहीच नाही. पहा ना त्याच्यामध्ये चालवलं कसं काय असं ट्रॅक्टर. पुढच्या साईडला पण लाईट नाही त्याला, लक्षात घे. पुढच्या साईडला आता वायरिंग अरे वायरिंग जायला तर थांबवणं काम आहे ना आपलं. पाठीमागच्या वेळेस ऍक्सिडेंट झाले, असेच लोक मृत्यू झाले रस्त्यावरती. हा बघ ना, रेडियम आहे का त्याला? सांग बरं, आहे का रेडियम? रेडियम आहे का मला सांग. नाही ना. का बरं अशी चालवत तुम्ही ट्रॅक्टर? चालवायचं काय ना साहेब, ते दिला असतं तर आम्ही लावलं असतं ना. हा दिला असतं कारखान्यात, लावलं असतं आम्ही. दिला असतं त्याच्यावरती कारवाई करायला सांगितली मी आता साहेबांना. अशा कारखान्याच्या अंदाजे नाही, अशा किती गाड्या आहे? खटार गाड्या असतील, त्याच्या बैल गाड्या असतील. हा खाजगी गाड्या आहेत. हा हा खासगी गाड्या रेडियम नाही का? किती गाड्या आहेत पण? अशा गाड्या किती आहेत? नाही, रेडियम जे आहे, रेडियम कोणकोणत्या गाड्याला नाही आहेत? नाही दिल्या गाड्यांना. किती गाड्या आहेत अशा रेडियम न दिल्या गाड्या? नाही, किती गाड्या आहेत अशा? अशा गाड्या किती आहेत? विघ्नर सहकारी साखर कारखाना यांच्या ज्या ऊसाच्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये अनेक गाड्या आहेत. त्याच्यामध्ये आता आम्ही नारायणमळा इथे दोन ट्रॉली चालली. तर ट्रॉलीवरती काहीच नाही ना, त्याच्यावरती दिशादर्शक असं काहीच नाही, रेडियम नाही, त्याच्यावरती लाईट नाही. पुढच्या साईडला त्या गाडीला लाईट नाही. दोन ट्रॉल्या बरोबर पुढच्या साईडला लाईट नव्हती. पुढं जी लाईट पाहिजे ती पण लाईट नव्हती. मागं पण रेडियम नाही, मागच्या साईडला लाईट नाही. त्याच्यानंतर माझी जळ धडकली असते त्याला. त्यानंतर आम्ही त्यांना स्टॉप केलं, थांबवल्यानंतर पोलिसांना फोन केला. पोलिसांना फोन करून नारायणगावचे पोलीस स्टेशनचे API जे आहेत महादेव शेलार साहेबांना फोन केला. शेलार साहेबांना सांगितलं. शेलार साहेबांनी त्या ठिकाणी लगेच पोलीस पाठवले आणि पोलीस पाठवून त्या गाडीवर कारवाई केली. त्यानंतर मी चेअरमन सत्यशीलदादा शेतकऱ्यांना फोन केला. चेअरमन साहेबांना सांगितलं अशा प्रकारच्या गाड्या तुम्ही रस्त्यावरती नेताय आणि ह्या गाड्यांना रेडियम नाही, दिशादर्शक काहीच नाही त्यांना. लाईट सोड आहे, पुढच्या साईडला त्या गाडीला लाईट नाही. या संपूर्ण प्रकाराने अपघात नारायणगाव अनेक वेळा झाले. ढोल्यांचा एक मुलगा त्यामध्ये एक्सपायर झाला. असे अनेक अपघात होत आहेत. त्यामुळं चेअरमन असतील, कारखाना विघ्नर सहकारी साखर कारखाना असेल किंवा मी म्हणतो भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असेल, कोणते दोन कारखान्यांपैकी दोघांनी लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्याच्यावरती ह्या सदर गाड्यांना रेडियम लावणं, त्यात लाईट्स असणं, अशा गोष्टी झाल्या पाहिजे. म्हणजे शेतकऱ्यांना जनतेला सुरक्षितता राहील. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.